काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रकरण घडलं आणि त्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. एसटी विभागाच्या वतीनं पोलिसांना कळवण्यात आलं होतं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. परिणामी एक बलात्काराची घटना त्या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळालं. ज्या दिवशी घटना त्या दिवशीच मी त्या ठिकाणी बोलले होते की ही दुर्दैवी घटना आणि महाराष्ट्रामध्ये सकाळी 5:30 वाजता अशी घटना घडणार, ते पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बस स्थानक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी असते आणि अशा ठिकाणी ही घटना होणं म्हणजे खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंताजनक बाब आहे. आजकाल आम्ही बघतोय की रेल्वे असेल, ट्रेन असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जर मुली सुरक्षित नसतील तर कुठे ना कुठे आता राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य सध्या महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरला आहे देशामध्ये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मधल्या काळामध्ये आम्ही 1.5 वर्ष अभ्यास करून शक्ती कायदा तयार केला. दुर्दैवाने तो अडवला गेला महाविकास आघाडीचं सरकार असताना. आता त्यांचं डबल इंजिन सरकार आहे, पण अजून तो पास झालेला नाही आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्या ठिकाणी जे आहे त्या सांगितलं की सुरक्षा रक्षक नाही आहे, पोलिसांनी बंदोबस्त करावा. मला कळत नाही की ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवहनची व्यवस्था आहे, एसटी आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक. आता मी आज सकाळीच कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं की सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी बडतर्फ करण्यात आलेलं आहे. पालकमंत्र्यांनी जे आहे ते त्या पैसे लावलेले आहेत की ज्यांनी ओळख काढून दिली, त्या व्यक्तीची माहिती दिली तर. पण हे सगळे नंतरचे उपाय करण्यापेक्षा दूरगामी उपाय करणं खूप आवश्यक आहे. महिला अत्याचारामध्ये जर बोलायचं झालं तर बदनापूरच्या घटना असेल, मागील मुंबईमधल्या काही घटना असतील, आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं तर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय झाला की कायदा सुव्यवस्था आहे कुठे. एक स्वतंत्र त्या ठिकाणी दर्जाचा गृहमंत्री असावा असं सुद्धा माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. कारण आता आपण बघतोय की अजून बीड अनरेस्टमध्ये, परभणीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे चालू आहे. आणि त्यामुळे या सगळ्या घटनांना बघितलं तर महिलांचा प्रश्न हा ऐरणीवर घेऊन राज्य सरकारने याच्यावरती त्वरित कारवाई करावी, गुन्हेगाराला अटक करावी. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण जी नंतर चर्चा करतो की आपला कायदा मंजूर व्हायला पाहिजे, आपल्याकडे कायदे कठोर व्हायला पाहिजेत, पोलीस यंत्रणेला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर येऊन आपण जेव्हा नंतर चर्चा करतो त्यापेक्षा आपण सुरुवातीलाच ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी व्यवस्था आपण आणि अशी पुन्हा परिस्थिती येऊ नये या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या ठिकाणची आणखीन एक गंभीर बाब अशी आहे की अनेक ज्या बस गाड्या होत्या त्या गाड्यांमध्ये साड्या सापडणं असेल किंवा कंडोमची पाकिटं सापडणे असतील, असे देखील प्रकार समोर आलेत. रात्रीच्या वेळी तिथं काय गंभीर प्रकार घडत असेल अशी शंका आता अनेक जे राजकीय पक्ष उपस्थित. 100% त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे CCTV कॅमेरे आपण म्हणतो की लावलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी, मग तिथे नव्हते का? आणि मला कळलं नाही की अशा ठिकाणी तो व्यक्ती घेऊन गेला ज्या ठिकाणी त्यांनी बसमध्ये लाईट नाही. आणि म्हणजे सकाळी ज्या वेळेला लोक ट्रॅव्हल करतात किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक जागा आहे त्या ठिकाणी अशी बस उभी करणं आणि अशा ठिकाणी अशा गोष्टीचा अत्याचार होणं हे खरं दुर्दैवाचे. आणि मग कायदा सुव्यवस्था कुठे आणि पोलिसांचा असलेला धाक कुठे, त्या ठिकाणी असलेल्या सरकारी यंत्रणांचा धाक कुठे, हा खूप प्रश्न निर्माण होतो. जसं तुम्ही सांगताय की त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात साड्या मिळतात, बाकीचे कॉन्डम मिळतात किंवा बाकीचे यंत्र मिळते, याचा अर्थ अशा प्रकारचे सातत्याने होत असले पाहिजेत. आणि हे दुर्दैवी आहे खरं तर सांगायचं झालं. आता मी बघितलं तिथल्या महिला आंदोलन करत होत्या, महिला न्याय मागत होत्या. आमचं सुद्धा म्हणणं तेच आहे की जी चर्चा आपण करतो आहोत ही नंतर चर्चा करण्यापेक्षा सुरुवातीपासून आम्ही एक सांगत आहोत की शक्ती कायदा हा एक मजबूत कायदा आहे, त्याची पटकन जी आहे ती मंजुरी घ्यावी, त्याची अंमलबजावणी सुरू करावी, स्वातंत्र्य द्यावं पोलिसांना. आणि जसं मी सांगितलं की हे कुठेही शोभनावळ नाही आहे की महाराष्ट्र हा महिला अत्याचारामध्ये आणि बाल अत्याचारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 1-2 नंबरला आहे. हे आपल्यासाठी शोभनीय नाही. त्याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी. आणि अशा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे आता हे दुर्दैवाने म्हणजे मी समजू शकते की अंधेरी दिवस आहे किंवा अंधाऱ्या कोपऱ्या आहे किंवा एखादं कॉर्नर आहे जिथे लोकवस्ती नाही आहे काय, पण जिथे लोकांची वर्दळ आहे त्या ठिकाणी अशा घटना घटायला लागल्या तर महिला सुरक्षित कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं आंदोलन आता मागं घेतलेलं आहे, मात्र त्यांची केवळ एक मागणीच पूर्ण झाली अशा पद्धतीची माहिती समोर येते. CID देखील आज आपली जी चार्जशीट आहे त्या प्रकरणातली दाखल करणार. नाही, मी सांगितलं ना की बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून आपण बघितलं असेल 2-3 दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे, पण जवळपास 2 महिन्यापासून आम्ही बघतोय. म्हणजे आमच्या सेशनमध्ये सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन केलं. तिथल्या खासदार महोदयांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली, सातत्याने अधिवेशनात आवाज उचलला संसदेमध्ये. एवढं सगळं करून झाल्यानंतर सुद्धा अजूनही त्याला न्याय मिळत नाहीये, अजूनही काय गुन्हेगार भेटत नाहीयेत. मला कळत नाही, हे फरार गुन्हेगाराचं प्रमाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये हल्ली खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं की एक स्वतंत्र कारभार असलेला गृहमंत्री महाराष्ट्राला मिळावा, ज्याच्या माध्यमातून कारभार चांगल्या तऱ्हेने चालता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये हे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न म्हणजे परभणीचे लोक सुद्धा मुंबईमध्ये येत आहेत,
त्यांचं सुद्धा 3 तारखेला मला वाटतं इथे आंदोलन आहे. म्हणजे परभणीच्या सुद्धा जे सूर्यवंशींचं प्रकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा लोक बोलत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किती घटना महिला अत्याचाराबद्दल झाल्यात हे काय मला तुम्हाला सांगायची गरज नाही की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या घटना झालेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये शासनाने एकदम त्वरित कारवाई करावी हीच अपेक्षा आहे. इंद्रजित सावंत प्रकरणामध्ये गुन्हा दाखल तर झालाय, मात्र प्रशांत कोरटकर पसार असल्याची माहिती मिळते. मला असं तेच सांगायचं की इतके लोक प्रसार कसे होतात. म्हणजे वरळीची केस झाली पसार होते, मागील काळामध्ये आपण बदनापूरची केस बघितली पसार होते. हे पसार कसे होतात आणि पोलीस यंत्रणा काय काम करते. म्हणजे मधल्या काळामध्ये स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलं होतं की पोलिसांमध्ये मरगळ आलेली आहे. स्वतः डीजीनी सांगितलं होतं की ती सुधारली गेली पाहिजे, पत्र लिहून त्यांनी सांगितलं होतं. खरं तर पोलीस यंत्रणेला ज्या तरेने हे जे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल जे बोललं जातं, म्हणजे त्यांच्या बायकांबद्दल बोललं जातं, त्यांच्याबद्दल बदलीबद्दल बोललं जातं, त्यांचं दुर्दैवाने खच्चीकरण होत चाललं आहे. त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कायद्याचा धाक आणि पोलिसांचा जरब हा लोकांमध्ये दिसला पाहिजे. जोपर्यंत तो दिसणार नाही. आता काय झालं, पसार 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 एवढं झालेलं आहे की काय झालं की फरार आहे. मग 1-2 महिन्यांनी ते लोक व्यक्ती येतात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे ही कायदा सुव्यवस्थेच्या कचोडीतून जातातच कसे. सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो का. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अमोल मिटकरींना काही गंभीर आरोप केलेले आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीसांना फिक्सर ओएसडीचा उल्लेख केला आणि दुसरीकडे त्यानंतर अमोल मिटकर यांना गंभीर आरोप केले. मग ते अब्दुल सत्तार यांच्या ओएसडीचं नाव घेतलं, 5 लाख रुपये त्यांना मागितले होते. तानाजी सावंतांचं नाव घेतलं, आणखीन एका संजय राठोडे यांच्या ओएसडीचं देखील त्यांना नाव घेतलं. तर एक मोठ्या प्रमाणामध्ये रॅकेट सुरू होता असा एक कुठेतरी दावा त्यांच्या वतीने करण्यात आला. असं आहे की मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा कॉग्निजन्स घ्यावा. कारण फिक्सिंग करून हे जे बसतात ना जागेवरती, हे खरं मला तर पहिल्यांदाच आश्चर्य वाटते की आता हे मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयापर्यंत आता भ्रष्टाचार व्हायला लागला आहे. म्हणजे काल मी ते MMRDAचं प्रकरण पण बघितलं जे ते सिस्टरच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्याचे धागेदोरे पण अशा जर मंत्रालयापर्यंत जर प्रकरणं जायला लागले आणि मंत्रालयामध्ये भ्रष्टाचारी अधिकारी यायला लागले, त्याच्यामध्ये फिक्सिंग व्हायला लागलं तर मग आता काय बोलायचं. मग कोणाचं राज्य चालू हाच हा महत्त्वाचा प्रश्न होऊन जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीकडे आणि मिटकरांनी म्हणजे ते काय म्हणतात ना की असं तसं जे सत्य आहे ते सत्य स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई होऊन त्याच्या ठिकाणी ते बदल दिसले पाहिजे. पण दुर्दैवाने त्याला गोलमोल करून जे दाखवण्याचा प्रयत्न चालतो, मला वाटतं अमोल मिटकरीजींना अजून पण खूप चांगली चांगली कामं आहे ते करू शकतात आणि त्यांना जर कुठली तक्रार वाटते त्यांनी करावी. लाडक्या बहिणींचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. फेब्रुवारी महिना आता संपेल. आता इलेक्शन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या दिवसेंदिवस मी नावं पण ऐकली, कट केलेली आहेत, संख्या पण कट केलेली आहे, निकष आणलेले आहेत. हळूहळू त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की फार गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं ना की जे लोक ही लोक सगळे बोलतात ना त्या सगळ्यांना असं विचारलं पाहिजे की लाडक्या बहिणीचं काय झालं. ज्या बहिणीला तुम्ही फसवलं, तिच्या भावनांशी तुम्ही खेळला, तुम्ही तिला सांगितलं की आम्ही तुला मदत करणार, प्रत्येक महिन्याला पैसे येणार, इलेक्शन संपलं तरी पैसे येणार. मी नाही बोलले, राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन त्यावेळी बोलले होते. मग आता काय झालं ह्याची तर उत्तर द्यावी लागतील ना. विचारापासून आणि मला सांगायचं 1 मिनिट प्रश्नापासून बाजूला होऊन जाऊ नका. दुर्दैवाने प्रश्न एक विचारला की जसं मी सांगितलं ना, अमोल मिटकरी साहेबांना बोलायला खूप चांगलं जमतं, त्याच्या बोलण्याच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही. पण जे प्रश्नाचा विचार आहे त्याची उत्तर दिली पाहिजेत आणि त्या प्रश्नावरती जर ॲक्शन घ्यायची आवश्यकता असेल त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. जर दुसरं चुकीचं करत असेल तर त्याच्यावरती पण ॲक्शन घेतली पाहिजे. पण ते करते म्हणून मी करतो असा अधिकार आपल्याला मिळत नाही. म्हणजे फक्त मतं विकत घेतली यांना. मताच्या वेळेलाच इलेक्शनमध्ये लाडकी बहीण आली. आता किती क्रायटेरिया झाले. मध्ये मी ऐकलं करोडो संख्या कमी झालेली आहे. मध्ये मी ऐकलं काहींचे निकष बदललेले आहेत. इलेक्शन बहिणीला सुद्धा म्हणजे माहिती आहे की कशा तऱ्हेचे भाऊ आहेत. हे सांगायची काही मी गरज नाही आहे. आणि आता ज्या तऱ्हेने दिवसेंदिवस आम्ही ऐकतोय संख्या कमी होते तर ती नक्कीच मतं जी होती ती महत्त्वाची होती. बहिणीचं प्रेम असतं तर कदाचित ते कमी केलं नसतं असं आमचं मत आहे. प्रेम निस्सीम असलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनुप रस्तोगी, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.